नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर माझ्या सर्व मैत्रिणींना आणि बहिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज वटपौर्णिमा आहे म्हणूनच मी इथे साबुदाणा वडे केलेले आहे आणि म्हटलं चला आपण सर्वांसोबत ही रेसिपी शेअर करूया। तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि मनोकी रसोईमध्ये जाऊन याची पूर्ण रेसिपी बघून घेऊया आणि साहित्य बघून घेऊया। तर मी यासाठी साबुदाणा भिजत टाकलेला होता, ज्याने म्हणजे हे 3 ते 4 तास मी साबुदाणा भिजत टाकलेला होता। तर आपण हा एका पसरट भांड्यामध्ये घेऊ म्हणजे आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये मिक्स करता येईल। तर मी साबुदाण्यानंतर इथे अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, जे बारीक करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे 7 ते 8 मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी एक बॉईल केलेला आलू घेतलेला आहे मध्यम आकाराचा। तर या प्रकारे आपण सर्व इन्ग्रेडियंट्स यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि आलू हाताने छान मॅश करून घ्यायचा आहे किंवा स्मॅशरने तुम्ही मॅश केला तरी चालेल। तर या प्रकारे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे दुसरं काही मिक्स करायचं नाही। जे कोणी आरारोट वगैरे इथे बाइंडिंगसाठी करतात, पण ते काही गरज नाही आहे। एवढ्याच इन्ग्रेडियंट्समध्ये आपले साबुदाणा वडा खूप छान बनवून तयार होते। आणि खूप जण म्हणतात की साबुदाणा वडे आमचे लूज होतात, तर असं काही नाही आहे। बस एवढंच, तुम्ही जर अशा पद्धतीने बनवाल तर तुमचे वरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असे साबुदाणा वडा बनून तयार होईल। आणि इथे आपण टाकलेला आहे काळा मीठ, थोडंसं काळा मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि याला छान मिक्स केल्यानंतर परत एकदा अर्धा निंबू पिळत आहे। हे थोडं खट्टा मिठा टेस्ट यावं यासाठी आणि जिरंसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये। आणि त्यानंतर छान एकदा परत जेवढं करू शकता तेवढं हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असे छान छोटे छोटे गोळे करायचे आहे। तर तुम्ही म्हणाल की हात असे गंदे का बरं? पण हे हात गंदे नाही आहे। आज वटपौर्णिमा आहे, मी वडाची पूजा करून आलेली आहे, त्यामुळे हे हळदीने थोडे हात माझे असे कलर झालेले आहे। तर हात स्वच्छ केलेले होते मी आधीच, पण ते हळदीचा कलर निघत नाही लवकर, त्यामुळे। तर या प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे, जसं आपण आलू टिक्की वगैरे बनवतो त्याप्रमाणे। आणि या शेपमध्ये याला थोडे आलूचे म्हणजे हे साबुदाणा वडे तयार करून घ्यायचे आहे। आणि ते तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून आपण जेवढे तुमच्या कढईमध्ये वडे येतील तेवढे वडे एका वेळी टाकायचे आणि छान तेलामध्ये फ्राय करायचे गोल्डन कलर येईपर्यंत। एकदम खूप छान अशी ही वडे बनते आणि कुठलाही उपवास असो तर तुम्ही यासोबत वड्यासोबत तुम्ही उपवास एन्जॉय करू शकता। खूप छान क्रिस्पी वडे झालेले आहे, सर्वांना खूप आवडले। तर या प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि गॅस आपला मिडियम टू लो आचवर ठेवायचा आहे। तर या प्रकारे आपले वडे बनून तयार आहे। तर आपण दुसऱ्या डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे। त्याच प्रकारे दुसरं सुद्धा वडे बनवलेले जे आहेत ते बाकी एक एक करून तळून घ्यायचे आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी सांगायला बिलकुल विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। तर या प्रकारे आपण इथे वडे बनवून तयार घेतलेले आहे आणि तुम्ही हे वडे कुठल्याही चटणीसोबत म्हणा, शेंगदाण्याच्या दह्यासोबत, तुम्हाला ज्या आवडते सॉससोबत कुठल्या याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। असं नाही की हे उपवासाला करायचे, नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तर या प्रकारे आजची आपली रेसिपी होती, कशी झाली ते सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका। तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।